जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। जसे उपाध्यक्ष अक्षय ढोरे, अमोल डुकरे, सचिव संकेत कांदळे, चिंता क्लेश दरिद्र दुःखावगे देशांतरा पाठवे हेरम भागल नायकांगल रूपते राधा कृष्ण हरे 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 राम हरे राम भगवान की जय। सांब सदाशिव भगवान की जय। सोमेश्वर भगवान मानाचा नारा घ्यायचा आहे। दुर्दैवाने काही राजकारण या ठिकाणी जाणवलं, यापूर्वी कधी झालं नाही, परंतु आज जाणवल्यामुळे थोडं मन सुद्धा व्यथित झालं। एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना भावत नसेल, दुखवत असेल तर निश्चितच, परंतु कुठलाही मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार नसताना सुद्धा पूर्ण दिवसभर मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे। त्यामुळे निश्चितच मंडळाचे आमचे अध्यक्ष असेल, रोशन असेल, आमले त्यांचे सर्व सहकारी असेल, त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं, परंतु दुर्दैवाने काही जणांनी त्याच्यामध्ये प्रकार केला। मी मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथं आलो होतो। आमदार म्हणून मला बोलवलं होतं, परंतु आल्यानंतर जाणवलं की आपल्याला आमदार म्हणून नाही तर एक गणेश भक्त म्हणूनच इथं येणं योग्य आहे, आणि त्यानुसारच मी आलो। आणि समाधानी आनंद आहे की अशी परंपरा पुढे चालू राहिली। परंतु आता तरुणांच्या हातामध्ये दिल्यानंतर तरुणांनी यावर्षी या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने
नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सुरुवात केली तेव्हा निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना वोट का मेरा नारा है परिवर्तन का एक नारा है यह अंधकार को मिलकर एक सबका तुम्हारा मित्रमंडळ आमचं आहे. या मित्रमंडळाची 130 वर्षांची परंपरा आहे, परंतु आम्ही सकाळी 8 वाजता ही मिरवणूक सुरू करण्याची परंपरा गेल्या 23-24 वर्षांपूर्वी सुरू केलेली आहे. 2002 साली सुरू केली आणि ती सातत्यानं चाललेली आहे. आणि यामध्ये गुलाल वापरला जात नाही, डीजे वापरला जात नाही. सर्व धर्मांचा एक भाव त्याच्यामध्ये आहे, सर्व धर्मांचा सन्मान त्यामध्ये आहे, एकामेकाचा आदर केला जातो. हे सूत्र आम्ही ठेवून सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे सोमेश्वर मंडळाचा. तो खूप यशस्वी रीतीनं हे मंडळ चालवत आहे. इथं भेद नाही, एकत्र येऊन हा साजरा केला जातो. सगळे आपले जोडे राजकारणाचे किंवा इतर असतील ते बाजूला ठेवून करावं हीच अपेक्षा आमची सुद्धा यापुढे आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण नको तसं होतं आहे. माणसं माणसापासून दूर करण्याचं, धर्मापासून दूर करण्याचं, जातीपासून दूर करण्याचं हा जे काही चाललेलं आहे याच्यातलं जे काही त्यामध्ये सूत्र आहे हे आपण जनतेनं ओळखलं पाहिजे. माझं मत आहे हे भेद काही कामाचे नाही. सर्वांनी एकत्र येऊन प्रगती केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणूनच मी प्रार्थना श्री गणेश चरणी करील की आमचा महाराष्ट्र, आमचा देश आणि मानवता सुद्धा सुखी व्हावी, समाधानी व्हावी, एक समृद्ध आदर्श जीवन त्यांना मिळावं याकरता प्रार्थना मी करीन. तुम्ही म्हटले की